ये की शुरुआत है और बहुत बाकी है। ते सोच के या समयाचा प्रश्न सोडण्याचं काम करा। त्यांच्या योजना आहेत त्याला बजेटरी द्यायची तरतूद करा। सारथीच्या योजनेला फंड द्या, महाज्योतीला द्या। एवढंच नाही तर ज्या ज्या योजना आहेत आमच्या त्या योजनेला पैसे द्यायची भूमिका करा, एवढी अपेक्षा व्यक्त करतो। काही लोक धर्माच्या नावानं बाटून हक्काची लढाई मागे पाडतात आणि जे धर्माच्या नावानं बाटून हक्काची लढाई आमची मागे पाडत असतान तो आज लट लेके आया, कल और कुछ लेके आएंगे। एक भाजपच्या कार्यकर्त्याचा फोन आला, पण तो मेंढपाळासाठी विधानसभेत काय बोललो। मी अर्जुनला सांगितलं, म्हटलं जे बोललो ते टाकून दे त्या व्हॉट्सअपवरून त्याला दाखव। बच्चूकडू विधानसभेतच याच ताकदीनं ढकलला आहे मेंढपाळासाठी, याच ताकदीनं। धनगर समाजाचे बांधव आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय, तुम्ही जमीन घ्यायसाठी पैसे दिले, किती खर्च केले सावे साहेब? एक खडकू खर्च केला नाही। त्यांच्या मेंढी पालनासाठी तुम्ही दरवर्षी मी त्या बजेटमध्ये पैसे पाहतोय, त्या बजेटमधला एक खडकू खर्च करत नाही तुम्ही। म्हणजे तुम्ही फक्त धनगर समाज हे पहा 1 लाख कोटी दिले तुम्हाला, खर्च किती केले हो धनगर बांधवांसाठी? जमीन घ्याले, एक जमीन घेतली नाही धनगर बांधवांसाठी। तो बिचारा भटकत राहतो, दुसरे फॉरेस्टवाले पकडते, त्याला चारायला जमीन नाही आहे, कोण लक्ष देणार आहे? नमस्कार, मी स्वप्नील द बर्ड आय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। अमरावतीमध्ये नुकतंच पार पडलेलं आगळं वेगळं आंदोलन, वाळा आंदोलन, या आंदोलनाचे उद्दिष्ट व पूर्ण माहिती घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे। या आंदोलनाला खंबीर पाठिंबा देणारं नेतृत्व माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू व या आंदोलनाचे आयोजक मेंढपाळपुत्र आर्मी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अर्जुन महानर यांच्याकडून आपण जाणून घेऊया। बऱ्याचशा ठिकाणी आमच्या लेकरावर असुलेले हल्ले केलेले आहेत, की असुलेले हल्ले केले आहेत, तिथेही आम्हाला कुठं मदत भेटत नाही। पण अशा ठिकाणी कुठं कुठं चांगले नेते, जसे की बच्चूभाऊंनी आमच्या एक प्रकरण झालं होतं असुलीचं, की त्यामध्ये आम्हाला कोणीही मदत करत नव्हतं। त्यावेळेस कोणता वन अधिकारी येत नव्हता, कोणता नेता येत नव्हता। त्यावेळेस त्यांनी एका फोनामध्ये आमच्या आसोलीचं जे मूल होतं त्याला फाडलं होतं, त्यांना दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये नेऊन लगेच तात्काळ मदत केली। असे बच्चूभाऊ आमच्यासाठी एकमेव नेता आहे की जे मदत करतात। वाडा आंदोलन खास करून हिंदू मेंढपाळांसाठी ते होतं। डॉक्टर अर्जुन असेल, रवी पाटील असेल आणि इतरही प्रहारच्या कार्यकर्त्यांनी त्या आंदोलनामध्ये घेतलेला सहभाग अतिशय उल्लेखनीय होता आणि त्यामध्ये ज्या समस्या आहेत त्या फार जुन्या आहे आणि नवीन कायद्यामुळे झालेल्या काही समस्या आहे। आपण जर पाहिलं तर शेती नाही आहे म्हणून आपण मेंढपाळ करतोय आणि मग मेंढपाळ शेतकरी जे आहे त्यांची अवस्था अशी आहे का घर का ना घाटका, म्हणजे एक तर चराईसाठी छत्र उपलब्ध नाही, त्यांच्याकडे स्वतःकडे शेती नाही आणि मग एवढ्या मोठा मेंढपाळाचा व्यवसाय करत असताना नवीन आलेले वन कायदे आणि काही अधिकाऱ्यांची असलेली अरेरावी या दोन्ही गोष्टीमुळे ते मोठ्या अडचणीत येऊन बसलेले आहे। एकतर बाहेर राज्यातले येणारे जनावरं आणि इथं चराईला उपलब्ध नसलेलं छत्र, या दोनही इकडे त्याचं मरण होतं आहे आणि त्याच्यामुळे रोगराईचा प्रश्न निर्माण होत आहे। सुरक्षा नावाचं कवच त्यांना नाही, शिक्षणाचा विषय आहे, घरकुलाचा विषय आहे। वर्षानुवर्ष मला वाटतं गावच्या गाव बदलत, म्हणजे नेहमी फिरस्तीवर असणारा समाज शिक्षणापासून दुरावला। एक गाव नसल्यामुळं नेमकं त्याला जे आधारस्तंभ पाहिजे ते पण भेटलं नाही आणि हाय तो व्यवसायसुद्धा आता डुबतो की काय, अशा प्रकारची मोठी चिंता सध्या मेंढपाळ वर्गामध्ये आहे आणि त्या संदर्भात आम्ही जे आंदोलन केलं त्यातून निश्चित काही मार्ग निघेल। पण सध्या सरकारच्या भूमिका ज्या आहे त्या सामान्य शेतकरी शेतमजुरांच्या बांधवांच्या बाजूनं निश्चितच झुकलेल्या नाही, कारण सरकार हे धर्मजातीच्या ताकदीवर निवडून आलेलं आहे आणि आत्ता सध्या देशातल्या राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर धर्मजाती आणि पैसा याला अधिक स्थान असल्यामुळं हक्काच्या लढाई लढणाऱ्या माणसाची लढाई आता थांबतं की काय हे पण एक भीती आहे आणि मग या सगळ्या लढाईमध्ये एक हक्काची लढाई आम्ही मेंढपाळांची निश्चितच ताकदीनं समोर घेऊन जाऊ। गणेश नाईकांचा फोन आला होता,
फॉरेस्टच्या संदर्भात ज्या तक्रारी असेल त्याच्या एक वेगळं निवेदन मला द्यावं, हे लगेच मीटिंग लावू असं त्यांनी त्या मोर्चाच्या दिवशी कबूल केलं. विभागीय आयुक्तांनी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की किती चराई क्षेत्र आहे, महसूल विभागाचं किती निघू शकतं, फॉरेस्ट विभागाचं किती निघू शकतं, आमच्याकडे मेंढपाळ किती, बांधव किती आहे, त्यांच्याकडे मेंढ्या किती आहे, याची गिनती होऊन त्याचं किमान 12 महिन्याचा ॲक्शन प्लॅन तुम्ही चराईसाठी निर्माण केला पाहिजे. ही प्रशासकीय स्तरावरची गोष्ट आहे जिल्हा स्तरावर. आणि तो जर एक चांगला बेस्ट प्लॅन जर या अमरावती जिल्ह्याचा विभागाचा तयार झाला तर तो इतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कामी येऊ शकतं. आणि सुरक्षा कवच, शिक्षण आणि या सगळ्या संदर्भात सुद्धा एक जिल्हा जर आपण आदर्श जिल्हा म्हणून मेंढपाळांसाठी जर आपल्याला निर्माण करता आला तर एक चांगला संदेश पण जाईल आणि त्यांचंही जीवन सुखी होईल. शासन तुम्हाला माहीत आहे नाक दाबेपर्यंत तोंड उघडत नाही आणि पाहिजे तसं नाक दाबल्या गेलं नाही मान्य आहे आम्हाला, कारण अगदी त्याची सुरुवात आंदोलनाची होती आणि येत्या काळात ते आंदोलन चालू ठेवू. मला असं वाटतं का आखरी दुःख जात आणि धर्म आणि व्यवसाय पाहून येत नाही, ते सगळ्यांना सारखं येतं. आणि मग इमानदारीनं जगावं का बेमानी करून जगावं हा प्रश्न या देशामध्ये निर्माण होतो आहे. बेमानीनं जगणारे लोक आज राजकारणातही आहे. आम्ही पाहतो त्यांच्याजवळ प्रचंड पैसा आलेला आहे आणि सगळ्या इकडे ते एक बेमानीचं जाळंसुद्धा इथं निर्माण झालं. पण कबाड कष्ट करून निवळ मेंढपाळ आणि मेंढपाळाच्याच ताकदीवर जीवन जगणारा माणूस दुःखी राहू नये, त्यालासुद्धा त्याच्या हक्काचं मिळालं पाहिजे. त्यासाठी लढाई आम्ही अतिशय मजबूतीनं समोर करू. आणि त्यांच्यामधलं जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहे, 4 गोष्टी आहे: चराई क्षेत्र चांगलं निर्माण करणे, एज्युकेशन, घरकुल आणि त्या बाहेर राज्यातून येणाऱ्या जे काही जनावरं आहेत त्याचे जे काही प्रादुर्भाव होतं ते थांबलं पाहिजे आणि मेंढपाळांना संरक्षण भेटलं पाहिजे. किमान विम्याचं कवच जर भेटलं तर या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही अधिक त्यांच्या वाड्यावर जाऊन, वस्तीवर जाऊन त्याच्या अधिक महत्त्वाच्या समस्या आहे त्या जाणून घेऊन एक चांगला कार्यक्रम आपण निश्चित देऊ. वाटते मेंढपाळ बांधवांनी सुद्धा हक्काच्या लढाईमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. कारण ही एका जातीपुरती किंवा एका धर्माची किंवा एका पक्षाची लढाई नसून ती मेंढपाळाच्या हक्काची लढाई आहे. आणि हक्क मिळवण्यासाठी मला वाटते आपण सगळ्यांनी जर मजबूतीनं समोर आलं तर आखरी सरकारला नमावं लागेल आणि एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपल्यासमोर येऊ शकतं. या एका महिन्यात किती आमच्या मेंढ्या, किती मेंढपाळ आहे त्याची गिनती झाली पाहिजे. आणि त्या मेंढ्याला किती चारा लागतं, किती जमीन लागतं, मग ते महसूलची किती, फॉरेस्टची किती, याचा सगळा अहवाल कलेक्टरनं एका महिन्यात दिला पाहिजे, म्हणजे पावसाळ्याच्या आत. तो जर दिला नाही तर मग एका महिन्यात मी एकटा लढ घेऊन आलो, पुढच्या महिन्यात सगळेच लढ घेऊन यायचं आहे. बरोबर आहे की नाही? तयारी आहे सगळ्याची. बऱ्याच ठिकाणी महामेश योजना काढल्यात, जे शासकीय महामेश योजना काढल्यात. तालुक्यातून एक आहे फक्त, तालुक्यातून एका व्यक्तीला मिळतं ते महामेश योजनेमध्ये. आणि त्यामध्ये काय झालं आहे, ज्यामध्ये जो मेंढपाळ वर्ग आहे त्या मेंढपाळ वर्गाला मिळतं, दुसरे त्यांच्या जागी फायदा घेतात. जो मूळ मेंढपाळ आहे, ज्यांना मिळाला पाहिजे, ज्यांच्याकडे मेंढ्या आहेत त्यांना चाऱ्याचं अनुदान मिळालं पाहिजे, त्यांना चाऱ्याचं अनुदान मिळत नाही. ज्यांच्याकडं मेंढपाळांकडं मेंढ्या नाहीत त्यांना मेंढ्या मिळायला पाहिजे, त्यांना मेंढ्या मिळत नाही. ज्याच्याकडं सगळ्या गोष्टी आहेत त्यांना ते शासकीय त्यांचा नंबर लागतो आणि शासकीय त्यांना ते अनुदानं मिळतात. आणि बरेचसे पाहतो की आपण जे पशुसंवर्धनचे आहेत, बरेचसे आमच्या मेंढ्या मरतात पावसाळ्यामध्ये, नाही का? पावसाळ्यामध्ये बरेचसे मेंढ्या मरतात, बरेचसे रोगराई येतो. त्यावेळी पशुसंवर्धन अधिकारी लक्ष देत नाही. त्यामुळे ते खूप मोठं लाख रुपयाचं नुकसान होतं, आमचं लाख रुपयाचं नुकसान होतं. त्यामध्ये कोणीही लक्ष देत नाही. त्यामध्ये विमा नाही, आम्हाला काही नाही, भरपाई नाही मिळत, काहीही मिळत नाही. त्यामुळे आम्ही आर्थिक परिस्थितीमध्ये अजून डाऊनच चाललेलो आहे. गेले 5-6 वर्षापासून आमची मेंढपाळ पुत्र आर्मी संघटना जी आहे हे समाजासाठी काम करते. टपाल सत्याग्रह असो किंवा कोणतं आंदोलन असो किंवा कोणतं उपोषण असो, हे आम्ही आमच्या मेंढपाळ पुत्र आर्मीतर्फे करतो आहे. आणि बऱ्याचशा नेत्यांना मी या वाडा आंदोलनाच्या विषयी बरेचशा नेत्यांना फोन केले, बरेचशा नेत्यांना निवेदन दिले, बरेचशा शासकीय अधिकाऱ्यांना याच्या अगोदरही कागद दिले. पण कोणतीही दखल न घेता फक्त एकमेव जे व्यक्ती होते बच्चूभाऊ कडू, त्यांनी आम्हाला आमच्या
वाडा आंदोलनाची दखल घेतली आणि ते आमच्यासोबत रस्त्यावर उतरलेत. आणि हेच नाही तर याच्यापुढं आम्ही मेंढपाळांसाठी चांगलं करू असेही त्यांनी आम्हाला सांगितलं. बच्चूभाऊची संपर्क असा झाला की एका अकोटचं जे प्रकरण आहे, अकोट संग्रामपूरमध्ये येतं, तिथल्या एका मेंढपाळांच्या मेंढ्या पकडल्या होत्या. जे मेंढरं आहे की नाही, मेंढरं पकडले होते, त्यामध्ये वन अधिकाऱ्याने 40 मेंढरं टाकले होते आतमध्ये. 40 मेंढरं टाकले होते. तिथून मला मेंढपाळांचा फोन आला की आमचं असं असं झालं आहे. त्यानंतर मी गोपीचंद पडळकर साहेबांना फोन लावला. त्यांनी उचलला तर अधिकाऱ्याचा नंबर पाठवला सांगितला. त्यांनी अधिकाऱ्यांशी कोणतीही गोष्ट केली नाही, कोणताही फोन लावलेला नाही. मी नंतर फोन लावले तो उचलला नाही त्यांनी. आणि बरेच तिथं एक स्थायिक भाजपचा आमदार आहे अकोटला, त्यांना तिथल्या स्थानिक मेंढपाळांनी फोन केला. त्यांनी डायरेक्टच सांगितलं तुम्ही त्याच्यासाठी म्हणजे कशासाठी गेले बा त्या याच्यात, वन खात्यामध्ये कशासाठी गेले, असे शब्द वापरले. त्यानंतर मग मी माननीय श्री आपले अभिजित भाऊ ढेपे यांना सांगितलं की बा तुमचं रिलेशन चांगलं आहे बच्चूभाऊंशी, तर तुम्ही तेवढं माझं सॉल्व करून द्या. तर त्यांनी सांगितलं, तर त्यांनी लगेच बच्चूभाऊंनी मला फोन केला काय झालं. तर मग मी सांगितलं असं असं झालं. तर त्यांनी अधिकाऱ्याला फोन लावून जास्तीत जास्त अर्ध्या घंट्यामध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व करून दिला आणि मेंढ्या सोडून दिल्या. त्यानंतर मग बच्चूभाऊंनी आमच्या समाजाच्याविषयी पूर्ण माहिती जाणून घेतली, मेंढपाळाविषयी. आणि त्यानंतर बच्चूभाऊ सगळे आमच्या मेंढपाळा समस्या सोडवण्यात तत्पर झाले. टायगर प्रोजेक्ट राहतं, त्यामध्ये तर आम्ही स्वतःहूनच जात नाही, आमचा मेंढपाळच जात नाही. पण जे खाली क्षेत्र आहे त्या खाली क्षेत्रामध्ये आम्ही गेल्यानंतर आम्हाला पकडल्या जातं किंवा आम्हाला केसेस लावल्या जातात, खोट्या केसेस लावल्या जातात की बा यांनी असं केलं तसं केलं. स्वतः ते एक दगड वगैरे मारून वन अधिकारी स्वतः दगड मारून घेतात स्वतःलाच आणि आमचं नाव समोर करतात की मेंढपाळांनी आमच्यावर हल्ला केला, अशा खोट्या केसेस लावून घेतात. आम्हाला फक्त 4 ते 5 महिन्याचं रान पाहिजे. बाकी तर आम्ही सगळं जे कास्तकार आहेत बाहेर ठिकाणी कोसं आम्ही फिरत राहतो. फक्त 4 ते 5 महिन्याचा आमचा कालावधी राहतो. त्यावेळेसच आम्ही रानात राहतो, जे फॉरेस्टचं राहतं त्यावेळेसच राहतो. आणि असं आहे की आमची मेंढी खालचा चारा खाते, वरचा नाही खात, कोणत्या झाडाचा पत्ता नाही खात, काही नाही खात. आमचा खालचा चारा खातो म्हणून त्याच्यामुळे त्याचं झाडाचं जे हे आहे रक्षण आहे, ते झाडाचं रक्षण पण होतं आणि मोकळी जागा होऊन जाते त्यात. आता शेवटी काय करतं वन खातं, काय करतं की बा बरसातभर ते चांगलं होऊ देतं आणि शेवटी ते माचीची काडी लावून पेटवून टाकतं. म्हणजे त्याच्यापेक्षा आमचंही भागतं आणि त्यांचंही भागतं, त्यांचं संरक्षण होतं जंगलाचं आणि आमच्याही मेंढराचं पोटं भरतं. आणि त्याच्यामुळून आमचा कसं तरी चूल म्हणजे जे खटला आहे, चुलीचा जो हे आहे प्रकार आहे तो चालतो. तर त्यामुळं आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रत्येक आंदोलनातून, वाडा आंदोलनातून आम्ही मांडल्या आहेत. आणि बाहेर राज्यातील जे मेंढपाळ आहेत हे व्हॅक्सिनेशन काही करत, औषधं काही वापरत नाहीत, काहीच वापरत नाहीत. त्याच्यामुळं ते इकडे रोगराई घेऊन येतात. त्याच्यामुळं आम्ही परराज्यातील मेंढपाळांना बंदी घालण्यासाठी आमचे प्रयत्न करतो. मेंढपाळांची पोरं येतील समोर आणि मेंढपाळांच्या पोरांनी समोर पण यायला पाहिजे. आता बऱ्याचशा जणांना काय झालं आहे की आरक्षणाच्या नावाखाली हा मेंढपाळ जो वर्ग आहे हा वंचित राहिलेला आहे. की फक्त बा काय झालं आहे की यांना आरक्षणाची गरज आहे, बाकी ज्यांच्या पोटाशी जे आमचं पोट भागतं आहे त्यांना थोडी माहिती आहे की यांच्याजवळ मेंढ्या आहेत का काय आहेत. आतापर्यंत मेंढपाळांचा लढा एकही उभा झाला नाही. हा जो वाडा आंदोलन आहे हे वाडा आंदोलन फक्त मेंढपाळांचं झालं, यात आरक्षणाचा कोणताही मुद्दा नव्हता. हे सगळं जे पोटाच्या गरजा आहेत, ज्या आम्हाला आवश्यक ज्या पाहिजे होत्या त्याच आम्ही त्या वाडा आंदोलनातून मागितलेल्या आहेत. हे आता आम्ही मेंढीवर चालवणार, जो आमच्या आडवा इंनात तेले चालवल्याशिवाय राहणार नाही. अरे सुरुवात है, अभी तो बहुत बाकी है. टेलर था टेलर